नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आजच्या आपल्या तिसऱ्या भागामध्ये पाहत आहोत धैर्य आणि संयम. सामान्य मनुष्याच्या आयुष्यात अनेक वेळा असं होतं की सत्कर्म केल्यानंतरही संकटांची मालिका त्याच्यावरती कोसळते. मग त्या मनुष्याला असं वाटतं, मी एवढी सत्कर्म केली तरी माझ्यावर संकट येतच आहे, आता मी देवाचं काहीच करणार नाही. मंडळी, यालाच सत्कर्म विन्मुख होणं म्हणतात, ज्यामुळे त्या मनुष्याच्या अपरिमित पारमार्थिक नुकसान होत असतं. अशी सत्कर्म विन्मुखता टाळण्यासाठी कर्मनियमांचं आणि त्यानुसार उद्भवणाऱ्या सुखदुःखाचं योग्य ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. जन्माला आलेली कोणतीही व्यक्ती दुःखाच्या कचाट्यातून सुटलेली नाही मंडळी. अहो, आपण जन्मभर सुखदुःखांच्या हिंदोळ्यावरच झुलत असतो. प्राचीन हिंदू तत्त्वज्ञानानुसार मनुष्य जीवनात येणाऱ्या दुःखांना त्रिविध ताप म्हणतात. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक असं या तापत्रयींचं नामकरण आहे. समर्थ रामदास स्वामींनी या प्रत्येक तापावर स्वतंत्र समासाची रचना दासबोधात केलेली आढळते. सत्कर्म करणाऱ्या मनुष्याच्या बाबतीत यातील आध्यात्मिक ताप बऱ्याचदा उद्भवतो आणि त्याला कारण म्हणजे सत्कर्मामुळे त्याच्या पूर्वकर्माचा निचरा झपाट्याने होऊ लागलेला असतो. सत्कर्म केल्यामुळे ताप होणं, दुःख निर्माण होणं ही उलटी रीत नसून दुष्कर्माच्या निचऱ्याची अत्यंत न्याय्य अशी व्यवस्था आहे. आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी कर्म हे प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. कर्माची नव्याने भर न घालता पूर्वसंचित दुष्कर्म सत्कर्मांची फळं भोगून संपवावी लागतात. तेव्हा ही कर्माची साखळी संपून जाते. जेव्हा मनुष्य सत्कर्म करायला सुरुवात करतो तेव्हा काही वेळा आत्म्याभोवतीसुद्धा साठलेली अनेक पूर्वसंचित पापाची फळं संकटरूपाने बाहेर पडायला सुरुवात होते. अशा पद्धतीने या दुष्कर्मांचे निचरा होत असतो. मंडळी, या सगळ्यामध्ये मनुष्य आध्यात्मिक जीवनाकडे कसा बरं जातो? वरवर पाहता संकट ही मनुष्याच्या आयुष्यात येतच असतात आणि म्हणूनच या संकटांवरती मात करण्यासाठी आध्यात्मिक उन्नती होण्याकरता आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. यासाठीच आपल्याला अध्यात्माच्या रूपाने या संकटांवरती मात करणं महत्त्वाचं आहे. आपली सगळी संकट ही परमेश्वराच्या वरती सोडून जर आपण त्याचं नामस्मरण केलं तर आपल्या कर्माचा निचरा होतो. आध्यात्मिक तापाचं वर्णन दासबोधामध्ये स्वामींनी असं केलं आहे, ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापांचा संताप सांगता सरेना अमूप दुःख सागर. साधनेमुळे होणारा आध्यात्मिक ताप हा मनुष्याच्या भविष्यकालीन कल्याणासाठीच असतो. आपल्या अंगावर एखादं गळू झालं, त्याला गोंजारत बसण्याऐवजी मनुष्य डॉक्टरांकडे जाऊन ते काढून घेतो. तद्वत सत्कर्मामुळे होणारा, प्रारब्धामुळे होणारा पापांचा निचरा मनुष्याच्या भविष्यकालीन मनस्वास्थ्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असतो. म्हणजेच त्यानंतर आपल्याला जे बरं वाटत आहे हे ज्ञान त्याच्या पचनी पडेल, याच्यासाठी संयम आवश्यक आहे. तो तात्कालीन दुःखाला न घाबरता सत्कर्माच्या वाटेवरची मार्गक्रमणा धैर्याने आणि संयमाने सुरू ठेवेल. म्हणूनच नामामध्ये राहून या संयमाला आपण धैर्याचीही जोड दिली पाहिजे आणि नेहमीच नामामध्ये राहून या पापांची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल घेऊन सतत नामामध्ये राहिलं तर धैर्य आणि संयम यांच्या संयोगाने भविष्यकालात म्हणजेच येणाऱ्या पुन्हा येणाऱ्या जन्मांमध्ये आपल्या संचितामध्ये निश्चितच पुण्याची भर पडेल. धन्यवाद.